आज आपण जाणार आहोत गिरनारला. तर आम्ही कल्याणवरून आपली पुणे वेरावल एक्सप्रेस 111088 पकडली आणि राणी रेणुका आणि दीक्षाची फॅमिली यांच्यासोबत आपली जर्नी आहे ती सुरू झाली. मॉर्निंग होता अहमदाबाद स्टेशन आल्यावर आम्ही मस्तपैकी आपल्या नाश्त्याला सुरुवात केली. गिरनारला जाण्यासाठी तुम्हाला जुन्नगड या स्टेशनवर उतरावं लागतं. तिथे बेसिकली एकच ट्रेन रेग्युलर जाते, ती म्हणजे सौराष्ट्र जानता 19217. आम्ही जी जातो ती सेंट्रल लाईनवरून आणि 19217 जी आहे ती वेस्टर्नवरून आहे. तर नेक्स्ट डे आम्ही जुन्नगड स्टेशनवरून उतरल्यावर तिकडनं आम्ही गेलो गडाच्या पायथ्याशी. तिकडे भरपूर धर्मशाळा आहेत, म्हणजे प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या. तर सनातनमध्ये आम्हाला भेटला आणि स्वस्तात होतं एकदम. तिकडे तुम्ही आधार कार्ड दाखवून स्वस्तात तुम्ही राहू शकता. तर संध्याकाळ झाल्यावरती तिकडेच गडाच्या बाजूला गोरखनाथमधून एक आश्रम आहे, तिकडे व्हिजिट करा. खूप सुंदर आहे बघण्यासारखं आणि तिकडे तुम्हाला जेवण भेटतं ज्याची टेस्ट एकदम युनिक आहे आणि ते फ्रीमध्ये देतात बेसिकली. आणि मॉर्निंग झाल्यावरती आम्ही आमच्या ट्रेक करायला सुरुवात केली. भरपूर सारे तुम्हाला तिकडे माकडं भेटतात. इथे किती पायऱ्या आहेत टोटल? 10,000 म्हणतात गिरनारकडे. गिरनारला रोपवेची सुविधा उपलब्ध आहे. तर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर तुम्ही येऊ शकता, पण ती अंबाजी माता मंदिरपर्यंतच आहे. त्याच्यापुढे तुम्हाला चालत जावं लागतं, एंड टू एंड नाही आहे. दीक्षा आणि मी ट्रेक करत निघालो आणि बाकी सगळे आहे ते रोपवेने आले. आणि ट्रेक करता करता अनुभव हा भरपूर सुंदर होता, बिकॉज तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायाने तिथपर्यंत चढत जाता आणि ते एक अचिव्हमेंट फील होतो जेव्हा तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचता तेव्हा. तर अशा प्रकारे आपला फर्स्ट पडाव हा पार झाला आहे. अंबाजी माता मंदिराजवळ आपण पोहोचलो आहे आणि तिकडे वरती जाता आता पाण्याचे आणि खाण्याचं काहीच टेन्शन नाही, कारण भरपूर काही तिथे भेटतं जातं. आणि तिकडे आम्ही भरपूर गुजराती डिश ट्राय केला ब्रेक घेऊन. आणि ते बघा आपल्याला तिकडून परत पुढे जायचं आहे. एव्हरी स्टेप टुवर्ड्स गिरनार रिमाइंड्स मी ऑफ समथिंग अबाउट लाईफ. द क्लाइंब इजंट इझी, युअर लेग्स गेट टायर्ड, युअर ब्रीथ गेट्स हेवियर अँड समटाइम्स यू फील लाईक स्टॉपिंग, बट ड्रीम्स आर रीच द सेम वे. लाईफ डझंट आस्क यू वेदर यू आर रेडी, इट ओनली आस्क यू वेदर यू आर take the next step. Every challenge, every struggle, every obstacle is just another step on the mountain. The people who reach the top aren't always just the strongest, they are the ones who keep walking even when it's difficult. Maybe that's what this journey is really teaching me. Keep moving one step at a time and trust that every step is taking you closer. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. आम्ही ट्रेक सकाळी 7 वाजता चालू केलेली आणि आम्ही जाऊन 2 वाजता कन्सिस्टंटली चालत मंदिरापर्यंत पोहोचलो. आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे आम्ही शूट करू शकलो नाही. मंदिरातून थोडं खाली आल्यावरती तिकडे एक अन्नक्षेत्र होतं, तिथे आम्ही गेलो. तिकडे जेवण अतिशय सुंदर असतं. तर त्या दिवशी आम्ही गडावरून उतरून मस्तपैकी आराम केला आणि सकाळी 3 वाजता आपली 19252 ओखा सोमनाथ एक्सप्रेस पकडली आणि आम्ही गेलो वेरावल स्टेशनला. वेरावल स्टेशनपासून सोमनाथ मंदिर हे जवळ आहे. तर तिथे आम्ही अर्ली मॉर्निंग गेल्यामुळे आम्हाला गर्दी कमी भेटली आणि आमचं दर्शन लगेच झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे गुजराती डिशेस ट्राय केले. त्याच्या बाजूला एक बीच आहे, तिथे आम्ही फिरलो. तर भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये येतं, तर तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करा. आणि आम्ही दुपारी तिकडनं 19218 सौराष्ट्र एक्सप्रेस पकडून आम्ही नेक्स्ट दिवशी सकाळी पोहोचलो बोरिवलीला.